नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण विदर्भामध्ये केली जाणारी पारंपरिक पद्धतीची खांडोळी, ती सुद्धा दोन प्रकारची कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग याला लागणारे साहित्य आणि कृती बघूया। 4 मोठमोठे कांदे घेतलेले आहेत। या भाजीला कांदा जरा जास्तच लागतो। कांदे आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत। 1 वाटी काजू, पाऊण वाटी खसखस, 1 वाटी गोडंबी आणि 1 वाटी पातळ काप करून घेतलेले सुकं खोबरं। आता आपल्याला सर्व साहित्य हे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। कांदा सुद्धा आपल्याला तेल टाकून छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। आधी आपण खांडोळीचा एक प्रकार बघणार आहोत, त्यासाठीचे हे सर्व साहित्य आहे। आता बारीक कापून घेतलेला कांदा चांगला भाजून घ्यायचा। खांडोळी आणि खांडोळीची भाजी करायला वेळ जरा जास्तच लागतो, परंतु तयार झाल्यानंतर या भाजीसमोर आपल्याला सर्व भाज्या फिक्याच लागणार। आपण नुसती खांडोळी सुद्धा खाऊ शकतो। इथे आपलं सर्व साहित्य भाजून आणि बारीक करून झालेलं आहे, तसेच हा कांदा सुद्धा छान परतलेला आहे। आता आपण हे सर्व साहित्य एकत्र करून त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, धने पावडर, भरपूर कोथिंबीर आणि थोडा गरम मसाला। आता भाजलेला कांदा सुद्धा थंड झालेला आहे, तो कांदा सुद्धा यामध्येच घ्यायचा। सर्व साहित्य एकत्र करायचं। अशा प्रकारे आपले खांडोळीला लागणारे सारण तयार झालेले आहे। आता खांडोळीच्या पारीसाठी लागणारे बेसन मळून घेऊ। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 मोठी वाटी चणा डाळीचे पीठ आणि अर्धा वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे। त्यामुळे आपली खांडोळी तयार झाल्यानंतर तुटणार नाही किंवा त्याला भेगा सुद्धा पडणार नाही। आपलं सारण जेवढं झालं त्या अंदाजाने आपल्याला बेसन पीठ भिजवायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर, हळद घ्यायची, थोडासा ओवा घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं, थोडा हिंग सुद्धा घालायचा। आता चांगले 2 ते 3 चमचे यामध्ये तेल सुद्धा घालायचं आहे। सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान मऊसूत गोळा तयार करायचा आहे। गोळा फार घट्ट नको। अशा प्रकारे आपण बेसन पीठ मळून घेतलेलं आहे, त्यावर थोडं तेलाचा हात लावायचा आणि झाकून ठेवायचं। 5 ते 10 मिनिटांनी आपण याच्या खांडोळी बनवायला घेऊ। 10 मिनिटांनंतर आपला गोळा छान मुरलेला आहे। आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ आणि लाटून घेऊ। पारी फार पातळ नाही करायची आणि फार जाड सुद्धा करायची नाही। आता हा गोळा लाटून झालेला आहे, त्यावर सारण पसरून घ्यायचं। सर्व बाजूनी चांगलं पसरून घेतल्यानंतर याचा छान घट्टसर रोल करून घ्यायचा। तसेच दोन्ही बाजूचे टोकं सुद्धा जोडून घ्यायचे, जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही। आता एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं, त्यावर चाळणी ठेवायची, त्या चाळणीला तेल लावायचं आणि त्यावर हे रोल वाफवायला ठेवायचे। आता हा झाला आपला खांडोळीचा एक प्रकार। अशा प्रकारे आपला हा रोल बनवून झालेला आहे। आता याला तेल लावायचं आणि आपल्या गरम केलेल्या चाळणीवर वाफायसाठी ठेवून द्यायचा। आता एक अशा प्रकारची जोडलेली आहे आपण। आता आपण दुसऱ्या प्रकारे खांडोळी जोडून घेऊ। आता अशी छोटी पारी लाटून घ्यायची आणि त्याला अर्ध्या बाजूवर सारण भरायचं आणि त्याला करंजीचा आकार द्यायचा। ह्या बाकीच्या खांडोळीप्रमाणे ह्या करंज्या सुद्धा वाफवायला ठेवायच्या। काही भागांमध्ये अशीच ही तळून सुद्धा घेतात। अशा ह्या आपल्या खांडोळी भरून तयार झालेल्या आहेत। आता ह्याला वरून छान तेल लावायचं आणि चाळणीत वाफवायला ठेवायचं आणि त्यावर हे झाकण ठेवायचं। 10 मिनिटांनी आपण उघडून बघू। खांडोळी शिजून तयार झालेल्या आहेत। तर आपण दुसरी बॅच सुद्धा अशीच वाफवून घेऊ। अशा प्रकारे आपण सर्व खांडोळी वाफवून घेतलेल्या आहेत। हा झाला आपला पहिला खांडोळीचा प्रकार। आता दुसऱ्या प्रकारची खांडोळी बनवायसाठी आपल्याला हे तयार केलेलं सारण घ्यायचं, परंतु त्यामध्ये 1 छोटी वाटी भिजवलेली चणा डाळ घ्यायची आणि ती मिक्सरला फिरवून छान वाटून घ्यायची। वाटल्यानंतर हे जे तयार सारण आहे, या सारणामध्ये आपल्याला बारीक काप केलेले काजू आणि बारीक काप केलेले सुके खोबरे घ्यायचे आहेत। हे आता सारणामध्ये एकत्र करायचं आपल्याला आणि ह्याच्या अंदाजानुसार आपल्याला आले लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे। थोडी हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं थोडं आणि कोथिंबीर घालायची। सर्व सारण एकत्र करून आधीच्या खांडोळी बनवल्या त्याचप्रमाणे याच्यासुद्धा खांडोळी बनवायच्या आहेत
आणि त्यासुद्धा वाफेवर वाफवून घ्यायचे आहेत। असे हे 2 प्रकारचे सारण झालेले आहेत आपले खांडोळी बनवायचे। आता आपल्याला याचा रस्सा बनवायचा आहे। त्यासाठी आपल्याला दोन्ही प्रकारच्या खांडोळीची चव एकदम अप्रतिम आहे। तुम्ही आवर्जून करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा। चवीनुसार मीठसुद्धा घालून झालेलं आहे। आता एकत्र करायचं। आता भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची। आता पारी लाटून घ्यायची आणि त्यावर हे सारण पसरून घ्यायचं आणि त्याचा आधीच्या प्रमाणेच रोल करायचा। सारण सर्व बाजूंनी पसरून घ्यायचं आणि घट्ट रोल बनवत न्यायचा। दोन्ही बाजू घट्ट जोडून घ्यायच्या। त्याला वरून तेल लावायचं आणि चाळणीवर वाफवायला ठेवायच्या। आता यावर झाकण ठेवायचं। 10 ते 15 मिनिट शिजू द्यायच्या। 15 मिनिटांनंतर आपल्या खांडोळी तयार झालेल्या आहेत। मस्त फुललेल्या आहेत ह्या। आता यामध्ये आपण सुरी टाकून शिजली का ते बघून घेऊ। खांडोळी छान शिजलेले आहेत। आता आपल्या भाजीला लागणारे साहित्य तयार करून घेऊ। ती कांदा भाजायला ठेवलेला आहे। इथे काजू, गोडंबी आणि खोबऱ्याचा मोठा तुकडा घेतलेला आहे आणि ते खडे मसाले घेतलेले आहेत। लवंग, मिरे, दालचिनी, हिरवी वेलची, मसाला वेलची, नागकेशर, शाही जिरा, चक्रीफूल, धणे, जिरे, सूप, तमालपत्र, दगडफूल हे साहित्य आपण भाजून घ्यायचं। तसेच आलं आणि लसूण हे सुद्धा आपल्याला थोडं कांद्यासोबतच परतून घ्यायचं आहे। सुकं खोबरं थोडं जाळून घ्यायचं, त्यामुळे आपल्या भाजीला छान खमंगपणा येतो। तर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं भाजल्यानंतर। आता काही सुखे मसाले, लाल मिरची पावडर घ्यायची आपली चवीनुसार, थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची, थोडा हिंग, कसुरी मेथी, हळद, किचन किंग मसाला आणि धणे पावडर। आता आपण फोडणीसाठी तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल तापलेलं आहे। आता आपण यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊ, थोडा हिंग घालायचा आणि तयार केलेलं वाटण घालायचं। सर्व साहित्य चांगलं भाजून घेतल्यामुळे आपला मसाला पटकन तयार होईल। फार वेळ लागत नाही भाजायला, लगेच तयार होतो। आता त्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ, जे आपण काढून ठेवलेले होते ते घालायचे आणि परतून घ्यायचं। थोडं परतल्यानंतर त्यावर आपण गरम पाणी सोडायचं। गरम पाणी सोडल्यामुळे आपल्या भाजीला छान तवंग येतो। भाजून झाल्यानंतर आपल्या मसाल्याला तेल सुटेल। तेल सुटल्यानंतर आपण त्यावर गरम पाणी सोडू। थोडं थोडं गरम पाणी घालत आपला मसाला चांगला परतून घ्यायचा। वरून थोडी कोथिंबीर सुद्धा घालायची। फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्याने आपल्या कोथिंबीरचा हिरवाच रंग राहतो। आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं। घट्ट किंवा पातळ केवढा पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे पाणी सोडायचं। यामध्ये ग्रेव्ही फार पातळही नाही करायची।
पाणी घालून झालेलं आहे. आता आपल्या भाजीला उकळीसुद्धा आलेली आहे. चांगली दणकून उकळी काढायची. आता चवीनुसार मीठ घालून घेऊ. मीठ घालून झालेलं आहे. आता गॅस बंद केला तरी चालेल. थोडी वरून कोथिंबीर घालायची. आणि गॅस बंद करायचा. थोडं वरून झाकण ठेवायचं. तोपर्यंत आपले रोल आपण कापून घेऊ आणि प्लेटिंग करू. अशा प्रकारे आपल्या 2 प्रकारच्या खांडोळीचे सारण आपले तयार झालेले आहे. तसेच खांडोळी आणि रस्सा सुद्धा तयार झालेला आहे. आपण नुसत्या खांडोळी सुद्धा खाऊ शकतो किंवा थोड्या शॅलो फ्राय सुद्धा केल्या जातात. खमंग लागतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.